नमस्कार, मी अमर सुरेश हावरे आपल्या सर्वांचं या ऐतिहासिक अद्भुत सोहळ्यात आपलं सर्वांचं स्वागत करतो। हावरे माय फर्स्ट होम हा शिलफाटा इथे स्थित प्रोजेक्ट मुंबईमध्ये एक रेव्होल्यूशन करणार आहे, एक हिस्टॉरिक रेकॉर्ड बनवणारा प्रोजेक्ट आहे। पूर्ण रिअल इस्टेटमध्ये हायेस्ट सिंगल डे सेल करणारा म्हणजे 1250 घरं एका दिवसात विकणारा हा प्रोजेक्ट आहे। आपण सर्व याचे साक्षीदार आहात, आपण सर्व यांचे एक घटक आहात। त्यासाठी मी आपल्या सर्वांचं इथे अभिनंदन करतो। नवी मुंबई शिलफाटा जंक्शन येथे 9 मार्च रोजी हावरे प्रॉपर्टीजच्या वतीने हावरे माय फर्स्ट होम प्रॉपर्टीचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता। या भूमिपूजन सोहळ्याला खासदार श्रीकांत शिंदे व माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती आणि या प्रोजेक्टचे भूमिपूजन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला व हावरे प्रॉपर्टीजचे चेअरमॅन सुरेश हावरे यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच या सोहळ्यात हावरे प्रॉपर्टीजचे एमडी व चेअरमॅन सुरेश हावरे, जॉईंट एमडी व सीएफओ अमर हावरे, जॉईंट एमडी व सीईओ अमित हावरे, चॅनल पार्टनर्स, आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टर्स आदी मान्यवर उपस्थित होते। हावरे प्रॉपर्टीजच्या या प्रोजेक्टच्या घरांची किंमत 35 लाख ते 1 करोड पर्यंतची आहे। ओम अपानाय स्वाहा, ओम ज्ञानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा। नैवेद्यं समर्पयामि। मध्ये ओम स्वादुपवस्वदिव्याय धर्मणे स्वादुरिन्द्राय स्वावेतनाम्ने स्वादुर्मित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमावदाभ्यः पूर्वोत्तर महागणपतये नमो नमः। उत्तरावसन्तौ हृदयारविन्दे भवं भवानी जयदां नमामि। सिद्धिविनायक महागणपतये नमो नमः। कर्पूरमहामङ्गलार्घ्यं समर्पयामि। नमस्करोमि। ओम गणपतनमः पशुपतिसुतबीजं विघ्नराजं नमामि। ओम भूर्भुवस्सुः सिद्धिविनायक महागणपतये नमो जय देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मनोकामना पूर्ति। जय देव भाई फोटो एक जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मनोकामना पूर्ति। जय देव परिवर मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मनोकामना पूर्ति। जय देव कंठतारा त्रिनेत्री लावण्य सुंदर वस्त्राला तुलिया जल निर्मल वाहे तुलसूड़ा। जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा। आरती हो वाडू भावाती हो वाडू तुलकर गौरा। जय देव गौरा मोडा नयनी विशाला अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा। शिवजीचे उघडाल श्रीकंठा नीरा हो वाडू तुलकर गौरा। रामाची अवतीत हळहळते बुडले देवासुरपाणी प्राशन केले नीलकंठ राम प्रसिद्ध झाले। जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा। आरती हो वाडू आरती हो वाडू देवी राधे उच्चारी राम दासा अंतरी। जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा।
आराते हो वाळू भावाते हो वाळू तुझ गुण गौरा जय देव भारी तुझ बिण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी भारी पडता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी भूतभवानी पाता तुझायचे नाही नारी शमले परंतु न बोलले काही सारी विवाद करता पडलो संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निराशा द्वेषापासून सोडी थोडी भवपाशा अंबे तुझ वाचून पुन पुन त्वमेव त्वमेव बन्धुसखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतितो वा करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीकृष्णं गोपिकावल्लभं रामजी
achieved the magical number 1243 बुकिंग पहले दिन पे हुई, 10,000 प्लस वॉक-इन्स हुए। ये शील फाटा का नंबर 1 प्रोजेक्ट। तालियां असली स्टेजवर गार्डियन्स रिअल इस्टेट ऍडवायझरीचे डायरेक्टर श्री जयेश राठोडजी सुद्धा आहेत। तालियां गाइस, कम ऑन। तर आपला सगळ्यांचा इथे जे हावरे प्रॉपर्टीज मध्ये आपण जपतो ते म्हणजे नाते जपणे। मोरया उमराचे कॉर्पोरेटर श्री केने साहेब इथे आले आहेत। प्रकल्प अध्यक्ष श्री देशपांडे सरांना इथे सुपूर्द करावा। सर, जे आपण काम करत आहात तसंच काम आपण करत राहा आणि समाजाला पुढे नेत राहा। एक बार जोरदार ताली हो जाए for this wonderful gesture।
हावरे माय फर्स्ट होम या प्रोजेक्टचं आज भूमिपूजन या ठिकाणी झालं. त्यानिमित्ताने मी हावरे कुटुंबियांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं मैं यहाँ पर देता हूँ कि आपका पहला घर जो है इस प्रोजेक्ट में होने जा रहा है. सुरेश हावरे जी, अमित जी आणि अमर जी, आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आणि आपलं मी माझ्या या मतदारसंघामध्ये पण स्वागत करतो, कारण की आपला हा जो प्रोजेक्ट आहे हा पहिला प्रोजेक्ट असेल हा कल्याण लोकसभेमधला. मला वाटतं आपला हा जो प्रवास नवी मुंबईपासून सुरू झाला तो आज शिळफाटापर्यंत या ठिकाणी आला. मला वाटतं नवी मुंबईला माणूस चालू केल्यानंतर तो मुंबईबद्दल विचार करतो, पण तो आज जो आहे तो नवी मुंबईपासून शिळफाटा, कल्याण, डोंबिवली असा तो विचार जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक बिल्डर जो आहे, प्रत्येक रिअल इस्टेट डेव्हलपर जो आहे तो या ठिकाणी करतोय. कारण की त्याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी येते की जेवढे जेवढे मोठे बिल्डर्स, जितके बड़े सब बिल्डर्स हैं, रियल एस्टेट डेवलपर्स हैं, वो जो जो मुंबई में काम करते थे वो सभी लोग आज आकर देखोगे आप तो कल्याणशील रोड के आजू बाजू में दोनों तरफ आपको वो देखेंगे. तो उसके अंदर आज जो है हावरे जी भी ऐड हो चुके हैं. यहाँ पर लोधा है, रोनवाल है, उसके साथ में 3-4 और पैराडाइज है, कल्याण में और कुछ है. तो आज जो है यहाँ पर हावरे इनका भी एडिशन जो है यहाँ पर हुआ है. मगाशी हावरे साहेब आपण म्हणत होतात की याच्यामध्ये आम्ही सर्वे घेतला आणि सर्वेमध्ये सांगितलं की विचारलं लोकांना की आपण 3 गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या की लोकेशन, हे लोकेशन खूप चांगलं आहे. मला वाटतं हे लोकेशन असेल ठाणं, कल्याण आणि नवी मुंबई, ह्याच्यामधला जर स्पॉट कुठला असेल तर हा शिळफाट्याचा आहे. पण हे लोकेशन जर आपण 10 वर्ष अगोदर विचार केला असता तर आपण या ठिकाणी आलो नसता. या ठिकाणी परिस्थिती जी आहे, रमाकांत मडवी है, मुल्ला जी है, इकड़े बाकी सभी लोग यहाँ पर उपस्थित है. ये जो रोड आप देख रहे हो, ये जो आजू बाजू में बड़े बड़े कॉम्प्लेक्स देख रहे हो, ये जो रियल एस्टेट डेवलप, ये जो इंफ्रास्ट्रक्चर डेवलप हम लोग ने किया है गए 10 सालों में, तो मुझे लगता नहीं कि इतना फास्ट इंफ्रास्ट्रक्चर जो है वो कोई शहर में इसके पहले हुआ रहेगा. कारण की आप अगर देखोगे ये इसका एग्जाम्पल ले लो आप हावरे फर्स्ट होम का. एका साईडला तुमचा कल्याणशील रोड आहे, तो 6 पदरीकरण झालेला आहे. दुसऱ्या साईडला बाजूला आपण गेलात की लगेच तुम्हाला टनलने डायरेक्ट आपण नवी मुंबईला त्या ठिकाणी ऐरोलीला पोहोचू शकता. एका साईडला बघितलं दिव्याला तर त्या ठिकाणी बुलेट ट्रेन येते. परत अजून एका साईडला बघितलं आपण तर मेट्रो जी आहे ती आपल्याला 14 गावांमध्ये या ठिकाणी पकडू शकता आपण. तर असं काम जे आहे ते इन्फ्रास्ट्रक्चरचं या ठिकाणी गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही करू शकलो. अगोदरचा हा रस्ता जो आहे तो कुठला एका गावातला रस्ता असेल तसा रस्ता होता. आज बाजूला जो आहे तो फ्लायओव्हर त्या ठिकाणी ओपन झालेला आहे, त्याचंही काम त्या ठिकाणी चालू आहे. कल्याणशील रोड असेल त्या रोडवरून भविष्यामध्ये जे आहे म्हणजे परवाच त्याचं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते भूमिपूजन झालं मेट्रोचं. ते मेट्रो देखील त्या ठिकाणी पुढच्या 2 वर्षांमध्ये जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी प्रवास करता त्या मेट्रोमधून येणार आहे. त्याचबरोबर शिळफाटा ते भिवंडी थेट आम्ही उन्नत मार्ग त्या ठिकाणी बनवतोय, म्हणजे थेट शिळफाट्यावरून माणूस भिवंडीपर्यंत जाऊ शकतो. तर असं काम जे आहे हे या ठिकाणी आम्ही डेव्हलप केलेलं आहे. लोकांना विश्वास आहे, रिअल इस्टेट बिल्डर्सला, रिअल इस्टेटला, या सगळ्यांना एक विश्वास निर्माण झाला आहे की ही जी तिसरी मुंबई बनणार आहे, ही तिसरी मुंबई जी आहे ही नवी मुंबई आणि कल्याणच्या मध्ये जे आहे या ठिकाणी बनणार आहे. आणि त्याच्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे आपण पाहत आहे. मगाशी आपण आम्ही इथे म्हणालात की अगोदर फक्त पेपरवरती व्हायचं, आता पेपरवरचे आम्ही लोक नाही, आम्ही ग्राउंडवरचे लोक आहेत. तर ग्राउंडवरती जे आहे हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि त्याची प्रचिती आपल्याला मुंबईमध्ये येत असेल की मुंबईमध्ये जिथे जा तिथे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर बघायला मिळेल. आपण त्या ठिकाणी MTHLचं उदाहरण त्या ठिकाणी दिलं, 350 किलोमीटरच्या मेट्रोचं उदाहरण दिलं, आपण नागपूर मुंबई कॉरिडॉरचा एक्सप्रेस हायवेचं उदाहरण त्या ठिकाणी दिलं. आता आपण पुण्याची एक मिसिंग लिंक या ठिकाणी करतोय. परत आपण या ठिकाणी मेट्रो, या ठिकाणी उन्नत मार्ग, या ठिकाणी बुलेट ट्रेन, और क्या चाहिए आपको हावरे साहेब, अजून काय काय पाहिजे ते सगळंच तुम्हाला आलेलं आहे. आणि या ठिकाणी हे रिअल इस्टेट होत असताना आता मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तर डेव्हलप झालं, लोकही त्या ठिकाणी यायला लागली, लोक रिअल इस्टेट डेव्हलपर्स या ठिकाणी विश्वासाने यायला लागले. पण आता पाण्याचा विषय जो आहे मला वाटतं या ठिकाणी या पूर्ण भागामध्ये, कारण की आपल्याकडे जे पाणी येतं ते एकच स्तोत्र त्या ठिकाणी आहे,
आपण या ठिकाणी रिमॉडेलिंगचे प्रोजेक्ट्स करतोय, पण त्याचबरोबर भविष्यामध्ये हा पूर्ण एरिया जो आहे, कल्याण असेल, डोंबिवली असेल, शीळ असेल, याच्यासाठी घाबरे साहेब स्वतंत्र धरणाचा पण विचार जो आहे त्याच्यावरती देखील आम्ही काम या ठिकाणी करतोय. कारण की या ठिकाणी लोक जे आहेत, लोकांना परवडणारी घरं, आता लोकांना जे आहे ते मुंबईला घरं त्या ठिकाणी परवडत नाही आणि आता ठाण्याला देखील लोकांना परवडत नाही. कारण की खूप घरांची किमती जे आहेत खूप वाढलेल्या आहेत. लोकांना घरं कुठे परवडतात, शिरफाट्याला परवडतात, पुढे गेलं लुणवालला परवडतात, लोधाला, त्या ठिकाणी अंबरनाथमध्ये गेलं, बदलापूरला गेलं. आणि या ठिकाणी तर मला वाटतं 35 लाखापासून घरं जे आहेत या ठिकाणी सुरू आहेत. मला वाटतं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपल्या हक्काचं घर जे आहे एका चांगल्या सोसायटीमध्ये, चांगल्या कॉम्प्लेक्समध्ये, जिथे आपल्या मुलाबाळांना जे आहे हे चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा ज्या आहेत, एम्युनिटीज त्या ठिकाणी मिळतील. मगाशी मला ते सांगत होते या ठिकाणी की आम्ही 2 एकरची जागा जी आहे ती पूर्णपणे खाली म्हणजे ग्राउंड त्या ठिकाणी वेगवेगळे एम्युनिटीज देण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी केलंय. पोडियमवरती वेगवेगळे एम्युनिटीज आम्ही या ठिकाणी देण्याचं काम केलंय. मला वाटतं एक चांगलं कॉम्प्लेक्स आहे, सोसायटी या ठिकाणी येते आपल्या माध्यमाने. आमच्या सगळ्या लोकांना मला वाटतं तुमचे 3,000 पैकी 2,500 जे आहे ते बुकिंग झालेले आहेत आणि हे सगळे माझ्याच मतदारसंघातले रहिवासी मतदार जे आहेत ते या ठिकाणी असतील. मी आपल्या या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, कारण की आपल्यावरती असणारा विश्वास, आज मराठी उद्योजक जो आहे हा मराठी उद्योजक देखील इथपर्यंत पोहोचू शकतो, याचं उदाहरण आपण हावरे साहेब या ठिकाणी आहात. आणि आपली सगळी दोन्ही मुलं जी आहेत ती पुढे घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी करतायत. मोठे मोठे आपण उद्योजक बघतो या ठिकाणी, मी नावं घेतली, पण ती मराठी उद्योजक ह्या सगळ्या उद्योजकांमधून जे आहे हे मराठी उद्योजक जे आहे हे निर्माण होऊन आणि गेले 30 वर्ष आपण या क्षेत्रामध्ये काम करतायत. आणि आपल्यावरती असणारा जो विश्वास आहे, मला वाटतं तोच जो आहे तो आपल्याला 3,000 मधून 2,500, जिथे अजूनपर्यंत खोदकाम चालू झालं नाही, काहीच काम चालू झालं नाही, पण फक्त विश्वासाच्या आधारावरती जे आहे आपण या ठिकाणी लोकांना घरं देत आहेत. या ठिकाणी आपले आर्किटेक्ट जे आहेत ते संदीप प्रभू आमचे जवळचे मित्र आहेत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ठाण्यामध्ये देखील प्रोजेक्ट्स त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि या ठिकाणी मी बघितलं 1 BHK बघितला, 2 BHK बघितला. मला वाटतं चाळीमध्ये किंवा एका सिंगल इमारतीच्या सोसायटीमध्ये राहण्यापेक्षा आपल्या या कॉम्प्लेक्समध्ये येऊन माणूस जो आहे तो चांगला एम्युनिटीज जो आहे तो आपल्या सगळ्या मुलांना देईल, त्याच्यामध्ये मला वाटतं चांगलं त्याचं भविष्य तो त्या ठिकाणी बघतो. आणि आपण युनिट देखील त्या ठिकाणी चांगले त्या ठिकाणी बनवलेले आहेत. मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये आता आपण या कल्याण लोकसभेमध्ये एंटर केलेले आहेत, दरवाजावरती आहात. भविष्यामध्ये आपल्याला जे आहे ते डोंबिवली असेल, अंबरनाथ असेल, त्या ठिकाणी बदलापूर असेल, तिथपर्यंत जे आहे ते आपला प्रवास जो आहे त्या ठिकाणी हो. आणि आमच्या या सगळ्या मतदारसंघातील लोकांना जे आहे हे परवडणारी आणि आपल्या बजेटमध्ये बसणारी घरं जी आहेत ती आपण त्या ठिकाणी निर्माण करू. कारण की बजेटच्या बाहेर जे आहेत, मराठी माणसाला जर घर घ्यायचं असेल तर तो बाबा विचार करतो की माझं बजेट एवढंच आहे, तर मला तेवढ्याच बजेटमध्ये जे आहे ते घरं मिळाली पाहिजे. आम्ही अगोदर आपण विचार करायचो की मुंबईचा माणूस जो आहे तो ठाण्यामध्ये आला पाहिजे, ठाण्यामध्ये त्याला घरं कशी मिळतील. पण ठाण्याचा आज रेट एवढा वाढलेला आहे, म्हणून जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप आम्ही यासाठीच करतोय की मराठी माणसाला घरं जी आहेत ही आपल्या या MMR रिजन मध्ये मिळाली पाहिजे. हा मराठी माणूस जो आहे तो घरं या ठिकाणी सोडून जो आहे तो मुंबईचा माणूस, मुंबई MMR रिजनचा माणूस, त्याच्यामध्ये कुठलाही असेल, मराठी असेल, मुस्लिम असेल, तेलुगू असेल, तमिळ असेल, हा जो इकडचा भूमिपुत्र आहे तो आपलं गाव जे आहे हे सोडून जो त्या ठिकाणी बाहेर गेला नाही पाहिजे. त्या हेतूने आम्ही या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करतोय. गेल्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी फंड या ठिकाणी आला आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा या राज्याचं नेतृत्व करायला लागले तेव्हा हजारो कोटीचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे आहे ते आपण या ठिकाणी पाहताय. आणि फक्त पेपरमधून ऐकत नाही, हे पूर्ण होताना त्या ठिकाणी आपण पाहताय. कल्याणशील रोड आम्ही 6 पदरीकरण त्या ठिकाणी केला. हा टनल जो आहे तो कुठलाही शनी जो आहे तो त्या ठिकाणी ओपन होईल. म्हणजे आपल्याला या प्रोजेक्ट पासून ऐरोलीला जायला फक्त 5 ते 7 मिनिटं त्या ठिकाणी लागतील. अगोदर आपल्याला 45 मिनिटं त्या ठिकाणी लागत होते, आज 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण तो प्रवास करू शकाल. उन्नत मार्ग त्या ठिकाणी होईल. मेट्रोचं काम ऑलरेडी आम्ही त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. तर आपल्या प्रोजेक्टला जे जे पाहिजे ते सगळं देण्याचं काम आम्ही या ठिकाणी ऑलरेडी केलेलं आहे. आपल्याला पाण्याचा जो विषय आहे तोही पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये जो आहे हा या ठिकाणी सुटलेला आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी अभिनंदन. हावरे साहेबांचं खूप खूप धन्यवाद की आपण मला या ठिकाणी बोलवलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. अप्पाय हावरे याचं भूमिपूजनसाठी इथे उपस्थित आपले लाडके व आवडते खासदार
श्रीकांतजी शिंदेसाहेब, आमचे जुने सहकारी मित्र सुरेश हावरेजी, अमित हावरेजी, त्यांचे आर्थिक बाबी सर्व सांभाळणारे आमचे छोटे हावरे साहेब, त्यांच्याशी जास्त आपलं नातं कधी आलं नाही. आम्ही महापालिकेचे प्लॅन सँक्शन त्यांनी बघितले नाही म्हणून आपलं कधी ओळख झाली नाही. सर्व इथे उपस्थित असलेले इन्व्हेस्टर्स, आर्किटेक्ट, आमचे लँडलॉर्ड आणि सर्व मंडळी, माय फर्स्ट होम हावरेंची नातं आमचं जुनं आहे. बरेचशी लोक एक्सटेंडेड मुमरा झालेला आहे. जसं एक एक्सटेंडेड अपर कफ परेड होता ना, तर आपण या पट्ट्याला आता शिलपाट्याला आपण सांगू शकतो की एक्सटेंडेड कौसा मुमरा आपण इथपर्यंत झालेला आहे. न्यू मुंबई पण आलेला आहे आपल्यासाठी. सभी यहाँ मौजूद है. इतना मैं सिर्फ एक ही अल्फाज में कहूँगा, ज़्यादा वक्त नहीं लूँगा, कि हावरे के ऊपर इतना भरोसा है कि कुछ बिल्डर्स हमने सियासत के अंदर देखे हैं कि ओसी होने के बाद, पोजीशन देने के बाद निकल जाते हैं. थाने में एक किस्सा हुआ था, एक इनका सबसे पहला बिल्डिंग का प्रोजेक्ट था हावरे सिटी, और वहाँ रास्ते की मुश्किल आई थी, रास्ता नहीं था. ओसी देके 2 साल हो चुके थे, 2 वर्ष झाला होतो ओसी देऊन, पण तरी पण सुरेश हावरे हफ्ते में 3 बार हावरे से पूरी उनकी टीम न्यू बॉम्बे से म्यूनसिपल कॉरपोरेशन में आके बैठी थी, और उन्होंने अपनी जिम्मेदारी बखूबी से निभाई कि 3 साल लोगों को घर देने के बावजूद भी उनको हमारा रास्ता कॉरपोरेशन से पूरा नहीं हुआ, वो जिम्मेदारी निभाई. यानी आप तो इतना मैं कहना चाहता हूँ कि इनका फैमिली का जो काम करने का तरीका है कि आपको घर दिया, पर जो सहूलत के साथ घर पूरी तरह मुकम्मल तरीके से आपको मिलना चाहिए, वो जब तक नहीं मिलता है वो ओसी देने के बाद भी वो जिम्मेदारी के साथ बखूबी से निभाते हैं. ये सुरेश हावरे जी, त्यांचा एक प्लस पॉईंट, एक सेल पॉईंट आहे. आम्ही आपले फ्लॅट्स खूप चांगले गेले, पण हावरेनी डिलिव्हरी खूप महत्त्वाची असते. प्रोजेक्ट रखडला नाही, तुम्ही अडचणीत मार्ग काढलाय. मी कारण साहेबांबरोबर मला वाटतं मुंडे साहेबांनी मला बोलवलं होतं तेव्हा 2007च्या 8च्या वेळी, तेव्हापासून तुम्ही जे सुरुवात केली होती ठाण्यात, तेव्हा मी तुम्हाला बघितलं एक संघर्ष करताना, पण तुम्ही डिलिव्हरी ऑन टाइम दिली. सोसायटीने जब बुलाई पर्सनली प्रेझेंट राहिले. म्हणजे रविवारचा दिवस पण असायचा का सुरेश हावरे साहेबांचा फोन यायचा, नजीब भाई रस्ता आहे, आपण लोकांना घरं दिली आहे, लोकांना आपल्याला उत्तर देणं भाग आहे, प्लीज लवकर कसं होईल तुम्ही सांगा, मार्ग काढा, तिथले गाववाल्यांना समजा, आपण रस्ता आपण करून टाकू. ही उनका प्लस पॉइंट है जिसकी वजह से आज हावरे माय फर्स्ट होम आपने लिए, तो हावरे एक ब्रांड हो गया है. मैं अमित उनकी लेगेसी आगे आप लोग लेके जाएंगे सुरेश हावरे साहब की, इतनी उम्मीद करता हूँ. और जिन्होंने भी घर लिए हैं उन घरों में आपको बरकत मिले, तरक्की मिले, ये दुआ करता हूँ. इजाजत लेता हूँ. धन्यवाद. आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी एकनाथ शिंदे, गेस्ट ऑफ ऑनर, आमचे मित्र आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेता श्री नजीब मुल्ला साहेब, उपमहापौर श्री रमाकांत मडवी साहेब, गार्डियनचे ओनर श्री जयेश राठोडजी, श्री नितीन भंडारी, श्री केने, हावरे फॅमिली मेंबर्स, या ठिकाणी हावरेंवर प्रेम करणारे आलेले आमचे सगळे मित्रमंडळी, कस्टमर्स, हितचिंतक, कॉन्ट्रॅक्टर्स, सप्लायर्स, कन्सल्टंट्स आणि या प्रकल्पात घर घेतलेल्या ग्राहक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. सर, घर बांधणारे तर अनेक आहेत. या परिसरामध्ये अनेक गृहप्रकल्प या ठिकाणी बांधले जात आहेत आणि आम्ही जेव्हा हा प्रोजेक्ट लॉन्च केला तेव्हा या प्रोजेक्टला जो भरभरून रिस्पॉन्स या ठिकाणी मिळाला तो पाहिल्यानंतर आमचाही उत्साह वाढला. आमच्या तिघांचाही, आम्ही तमार आणि मी, आमचाही उत्साह वाढला. आणि मी स्वतःला एक प्रश्न विचारला की इतके सगळे बिल्डर्स, इतके सगळे डेव्हलपर्स असताना व्हाय हावरेंचा चॉईस कस्टमर्सने कशासाठी केला.
तर मित्र, आमचा जो अँकर होता त्याला मी एक इंटरव्ह्यू घ्यायला सांगितला की प्रत्येक कस्टमर जो येतो त्याचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्या. आणि त्याने त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही इथे घर घेतलं, काय बघून तुम्ही घर घेतलं. तर मला वाटते 99% लोकांनी 3च उत्तरं त्याची दिली. पहिलं सर त्याचं उत्तर होतं की लोकेशन बहुत अच्छा है. दुसरं उत्तर होतं की अम्युनिटीज खूप चांगल्या आहेत, त्या इतक्या चांगल्या आहेत की आम्हाला दुबईमध्ये गेल्यासारखं वाटते आहे. आणि तिसरं उत्तर होतं जे युनिक होतं आणि सगळ्यांचं होतं की हावरेंवर विश्वास आहे. हा हावरेंवरचा विश्वास जो आहे मित्र तो आपल्याला या ठिकाणी घेऊन आलेला आहे. आणि जेव्हा हावरेंची USP काय आहे, युनिक सेलिंग पॉइंट काय आहे असा आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा हाच विचार येतो की विश्वास ही आमची USP आहे, विश्वास ही आमची स्पेशालिटी आहे. मित्र, आपण आजारी पडलो की कोणत्याही डॉक्टरकडे जात नाही, ज्या डॉक्टरवर आपला विश्वास आहे त्याच डॉक्टरकडे जातो. आणि म्हणून विश्वासाला अत्यंत महत्त्व आहे. मी तर आमच्या सगळ्यांना सांगतो की व्यवसाय करत असताना या विश्वासाला जपलं पाहिजे. एवढं जपलं पाहिजे की हा विश्वास हाच आमचा श्वास आहे. आणि जेव्हा हा विश्वास नसेल तेव्हा आमचा श्वास सुद्धा नसेल. एवढी भावना, एवढी श्रद्धा, एवढा विश्वास त्या विश्वासावर ठेवला पाहिजे. सर, हे व्यवसाय करत असतानाच आम्ही काही सामाजिक बांधिलकी सुद्धा जपलेली आहे. आमच्या प्रकल्पामध्ये 5 जणांसाठी आम्ही घरं राखीव ठेवतो. आणि हे 5 जण कोण असतात तर सैनिकांसाठी आम्ही घरं काही राखीव ठेवतो. सीमेवर रात्रंदिवस पहारा देणारा, मी कारगिलला आणि सियाचेन ग्लेशियरला व्हिजिट केलेली आहे आणि मला माहिती आहे -50 टेम्परेचर काय असतं आणि तिथे रात्रंदिवस पहारा देणे म्हणजे काय असतं. हा सैनिक जेव्हा तिथे रात्रंदिवस पहारा देतो त्याच्यामुळे आपण रात्री शांतपणे. गुड मॉर्निंग. माईकवाल्याचा जरा प्रोग्राम मध्ये थोडासा डिस्टर्बन्स झाला. आणि सर, हावरे गेल्या 30 वर्षापासून सर्वसामान्य लोकांना घरं देण्याचं काम करतात आहे. ही काय छोटी मोठी नदी नाहीये. डॅम बांधून आपण नदीला थांबवू शकतो पण समुद्राला कसं थांबवणार. कोई माइक बना नहीं है जो हावरे की आवाज को रोक सकता है. त्यामुळे हावरे प्रॉपर्टीजच्या कार्यक्रमामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार श्री श्रीकांतजी एकनाथ शिंदे साहेब यांचं मी मनापासून इथे स्वागत करतो. मला वाटतं सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये यांना एक वेलकम करूया. आज आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम असेल, कुठलीही आपल्या प्रमुख चॅलेंज असेल, असा एक गोष्ट नाही आहे जे श्रीकांत शिंदे साहेबांच्या एका फोननी होऊ शकत नाही. आणि हावरेंच्या मागे ते नेहमी राहिलेले आहेत. त्यांचा आपल्याला नेहमी सपोर्ट राहिलेला आहे. त्यामुळे त्यांना मी धन्यवाद देतो. त्यासोबतच आपण इथे स्वागत करतो आपले यंग अँड डायनामिक श्री नजीब मुल्ला साहेब, माजी लीडर ऑफ ऑपोजिशन ठाणे महानगरपालिका. त्यांचा सुद्धा सपोर्ट नेहमी हावरेंसोबत राहिलेला आहे. आणि सर्वांचं मी इथे स्वागत करतो. श्री रमाकांत मडवी साहेब, उपमहापौर ठाणे, यांचं मी इथे स्वागत करतो. आणि आमच्या सर्वांच्या वतीने म्हणजे श्री सुरेश हावरे सर, अमर हावरे सर माझ्या वतीने आणि आमच्या गार्डियन्सच्या टीमच्या वतीने भावेशजी, नितीनजी, ह्या सगळ्यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्र, एक स्वप्न आहे माय फर्स्ट होम, आपल्या स्वतःचं पहिलं घर. आणि जेव्हा आपण पहिलं घर म्हणतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनामध्ये नवीन येतात. आपल्या सगळ्यांनी जेव्हा पहिलं घर घेतलं वो पहले घर की खुशबू कुछ अलग होती. पहिल्या घराला जर सुगंध असतो आणि पहिला घर घेण्याचा अनुभव आपल्या सगळ्या कस्टमर्सनी इथे घेतलेला आहे. पहिला घर घेताना जे निरनिराळे त्यांच्या स्टोरीज आहेत. प्रत्येक घरामागे सर एक बुकिंगच्या इथे होतं, या घरामागे एक मोठी स्टोरी असते. आणि या सगळ्यांनी हावरे प्रॉपर्टीजच्या ऑफिसमध्ये येऊन आमच्या प्रोजेक्टला चूज केलं. आपल्या प्रोजेक्टमध्ये आपलं स्वप्न साकार करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, मी आमच्या कंपनीच्या वतीने आपल्या पूर्ण स्टाफच्या वतीने त्यांना इथे एक अश्युरन्स, एक प्रॉमिस देऊ इच्छितो की आपण हा जो निर्णय घेतलेला आहे हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय आहे. आणि आपल्या घराचं स्वप्न पूर्ण होईल, वेळेच्या आत पूर्ण होईल, चांगल्या क्वालिटीच्या घरासह पूर्ण होईल
आपल्या ज्या ज्या अमेनिटीज आपण केलेल्या आहेत मित्रांनो, आजपर्यंत हावरे प्रॉपर्टीजने जितके प्रोजेक्ट बनवलेले आहेत, जितक्या कमिटमेंट्स केलेल्या आहेत, अशा कुठल्याही प्रोजेक्टमध्ये कुठलीही अमेनिटी, कुठलीही कमिटमेंट कमी राहिलेली नाही, तर जास्त झालेली आहे. सर, वी बिलीव्ह इन द मंत्रा अंडर कमिट अँड ओव्हर परफॉर्म. नेहमी आपली जी कमिटमेंट असते त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आपला परफॉर्मन्स असतो, आणि म्हणून हावरे नावाच्या मागे आपला जो विश्वास आहे, आपल्या सर्व लोकांनी जो हावरे ब्रँड नेम मध्ये ट्रस्ट दाखवलेला आहे आणि हे ट्रस्ट दाखवून जे इथे बुकिंग केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो. दोन्ही महानगर विकास प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहेत, त्यामुळे या भागात हक्काचे घर असावे असे प्रत्येकांना वाटतं. ज्येष्ठ उद्योजक श्री सुरेश हावरे यांची सामाजिक क्षेत्रातील कार्य खूप मोठं आहे. शिर्डीच्या श्री साई संस्थानचे अध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वी कारकीर्द पूर्ण केली. परवडणाऱ्या घराच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यामुळे अनेक मध्यमवर्गीयांना हक्काचे घर मिळू शकले. हावरे माय फर्स्ट होम प्रकल्पामुळे देखील अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे. हावरे माय फर्स्ट होम या प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात मनपूर्वक शुभेच्छा. असे श्री शिंदे साहेबांनी सुद्धा आपल्याला चांगले विशेष पाठवलेले आहेत, आणि श्री एकनाथ आणि श्री श्रीकांत शिंदे सर तर इन पर्सन येऊन आपल्याला इथे आशीर्वाद देत आहेत, ज्या कारणाने आपलं भूमिपूजन आज झालेलं आहे. मी इथेच आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. डेफिनेटली हावरे, जब हम कहते हैं कि माय फर्स्ट होम, सुनने में अच्छा लगता है कि मेरा पहला घर, और जब 1500 लोगों ने पहले दिन ये घर खरीदे यहाँ पे, सो अ बिग राउंड ऑफ थैंक्स टू ऑल ऑफ यू टू ट्रस्टिंग हावरे ब्रांड. अमित सर ने ऑलरेडी हावरे ब्रांड का इंट्रोडक्शन दे दिया, बहुत सारे स्टैटिस्टिक्स शेयर कर दिए. एक चीज जो मैं कहना चाहूंगा और आपके सबके बिहाफ में प्रेजेंट गवर्नमेंट को, कि मुंबई ऐसी सिटी है इंडिया की जो इंडिया के मैप पे नहीं है बट वर्ल्ड के मैप पे है. एक चीज जो सबसे लैकिंग था वो था इंफ्रास्ट्रक्चर. And I love to thanks on behalf of all of you and all Mumbaikar that जो इंफ्रास्ट्रक्चर सर अभी काम जो पेपर पे होते थे पहले, बट अब रियलिटी पे है. आज ट्रांस हार्बर लिंक ले लो, 350 किलोमीटर की मेट्रो ले लो, जो मेट्रो हम इस लोकेशन में भी एक्सटेंड कर रहे हैं. आज एरोली स्टील फाटा की जो टनल बन जाएगी. इंफ्रास्ट्रक्चर इज अ की फॉर द ग्रोथ ऑफ द एनी सिटी. और बॉम्बे में जो वो एक पेपर पे हुआ करते थे, बट द प्रेजेंट इनिशिएटिव एंड द गवर्नमेंट पुश to give this infrastructure has bolstered the entire real estate fertility, not to just construct project, but आपका जो एक विश्वास है कि आज भले 1500 लोग ने घर खरीदा, बट 10,000 लोगों ने यहाँ पे विजिट की थी, तो अभी भी 8,500 लोग जो घर ढूंढ रहे हैं, जो इतने इंफ्रास्ट्रक्चर बूस्ट जब होगा, फॉर श्योर ये लोग यहीं पे घर खरीदेंगे. एंड आई लव टू थैंक्स दी ऑन बिहाफ ऑफ ऑल ऑफ यू, all customers and the entire real estate fertility to the present government for boosting the infrastructure. Thank you so much. आदरणीय सुरेश भाऊंचा माझा खूप जुना परिचय आहे. किंबहुना मी स्वतः अमरावती जिल्ह्यातला असल्यामुळे नेटिव्ह, आणि हावरेंच्या घरातला एक मेंबर आहे, स्वतः त्याचा फॅमिली मेंबर आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. ते सतीश हावरे सुद्धा माझे व्यक्तिगत चांगले मित्र होते, आणि त्यांचे वडील जे होते दादा हावरे, तुम्ही नाव नसेल ऐकलं कदाचित, पण ते अमरावती जिल्ह्यातलं एक वेलनोन व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांच्या घरामध्ये हा सामाजिक कार्याचा आणि संघाच्या कार्याचा पर्याय नाही, आणि हे सगळं खूप जुना वारसाच आहे त्यांच्या घरामध्ये. आणि मला आठवतं की संघाचा प्रचारक असताना त्यांच्या घरीच माझा निवास पण राहायचा. त्यांचं हे पथरोड गाव आणि हे अंजनगाव सिंधी तालुक्यामध्ये सध्या आहे, ते माझं एक घर होतं राहायचं करायचं. हा माझा व्यक्तिगत संबंध झाला. परमपूजनीय गोळवलकर गुरुजींचं गाव आपल्या कोकण प्रांतामध्ये आहे, मुंबई गोवा हायवेला लागून आहे. गोळवलकर गुरुजी हे अत्यंत एक राष्ट्रीय स्तरावरचं व्यक्तिमत्व होतं, सगळ्यांना ऐकून माहीत असेल. या प्रकल्पस्थानी आपण हावरे जी से तो हमारा बहुत जुना रिश्ता है, क्योंकि उनका जो एक विश्वास दिलाने का तरीका है, वो घर खरीदने वाले को हो या हम जैसे ऐसे ताल्लुकात बनाने को हो, वो एक बहुत ही अलग किस्म का है. वो इस तरीके से विश्वास दिलाते हैं कि वो अपना लेते हैं. उसी तरह से मुझे उनके कामों में भी पूरा विश्वास है कि आज के दौर के अंदर बड़े बड़े प्रोजेक्ट्स तो अनाउंस होते हैं, बट वो पूरे होने चाहिए. सपनों का जो घर होता है, एक आम इंसान जब छोटा इंसान यहाँ जब छोटा सा 30-40 लाख रुपए का घर लेता है, तो बहुत ही सपनों के साथ लेता है. उसका पहला घर होता है, और वो घर को मुकम्मल तौर पे बना के जितना दिखाया है वो देना भी बहुत ज़रूरी होता है. और हावरे जी, सुरेश हावरे साहब का पहले से उनके बच्चों का रहता है कि जो दिखाते हैं वो देते हैं. उन्हें एक विश्वासार्हता हमारे बीच में बनाई है. जैसा हम भी उनके
फैमिली मेंबर्स हो गए, तो उन्होंने बुलाया तो आना पड़ा और इस एरिया में आए। हम उनका स्वागत करते हैं शिल टाइगर ये एरिया के अंदर आते हुए कि नया न्यू मुंबई का अपर न्यू मुंबई वो बनाएंगे और सब एमिनिटीज के साथ अच्छी सहूलत के साथ देंगे। और जिन्होंने भी बुकिंग की है उसका पूरा विश्वास है कि वो काम का जो पैसा होता है वो कामों में लगाते, नहीं कि उनको ज़्यादा बड़ा बनने का शौक नहीं है, इसीलिए वो बड़े हैं। नहीं तो लोग बड़ा बनने को चाहते हैं, एक प्रोजेक्ट लेके 4-4 प्रोजेक्ट की शुरुआत करते हैं और कोई भी पूरा नहीं होता है। बट हावरे जी का ऐसा है कि एक लेके मुकम्मल तौर पे पूरी गांठ बांधेंगे, वो पूरा करेंगे, उसके आगे जाएंगे। और मुझे यकीन है दोनों बच्चों पे भी कि उसी तरह उनके पिताजी के संस्कार के साथ साथ यही परंपरा आगे लेके जाएंगे। और मैं उनको आने वाले दिनों में ऑल द बेस्ट करता हूँ। और जिन्होंने नया घर लिया है माय फर्स्ट होम, उनको मैं मुबारकबाद देता हूँ। तर गेली 30 वर्ष हावरे प्रॉपर्टीज ही कंपनी गृहनिर्माणच्या क्षेत्रामध्ये काम करते आहे। विश्वासाने कस्टमर आपल्याकडे येतो, त्या विश्वासाला जपलं पाहिजे आणि हा विश्वास हाच आपला एक श्वास आहे, या भावनेने आम्ही काम करतो। 45,000 पेक्षा जास्त ग्राहकांना आम्ही घरं आतापर्यंत दिलेली आहेत। एकही कस्टमर असा नाही ज्याने बुकिंग केलं आणि घर मिळालं नाही, एकही कॉन्ट्रॅक्टर असा नाही ज्याने काम केलं आणि पैसे मिळाले नाही, एकही ब्रोकर असा नाही की ज्याला काम केलं आणि ब्रोकरेज मिळालेला नाही। 0 केसेस, 0 कंप्लेंट्स या बेसिसवर आम्ही काम करतो आहे। आणि शेवटी एंड ऑफ द डे कस्टमर्सचं जे समाधान आहे ते तो जेव्हा घरात प्रवेश करतो तेव्हा होतं। आणि घरात प्रवेश करताना त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तोच आमचं समाधान असतो, तोच आमचा प्रॉफिट असतो। आणि आमचा अनुभव आहे की त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य असतं, एक म्हणजे आपलं एक स्वप्न साकार झाल्याचा आनंद असतो। आणि सर्वसामान्य माणूस आयुष्यात एकदाच घर घेतो, त्याच्यासोबत जर फसगत झाली तर तो आयुष्यातून उठून जातो। आणि म्हणून एक विश्वासार्हता आपण जपली पाहिजे। प्रत्येक ग्राहकाला त्याने बुकिंग केलेलं आहे, त्याने जे पेमेंट केलेलं आहे, हावरेमध्ये अशी सिस्टम आहे, कस्टमरचा याचा विश्वास झालेला आहे की हावरेकडे पेमेंट दिलं म्हणजे आपण रिझर्व्ह बँकेत पैसे जमा केलेले आहेत, अशा पद्धतीने ग्राहकही विश्वास ठेवतो आहे आणि त्याच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकतो, याच्यात आम्हाला आनंद आहे। क्या बताना चाहेंगे ये कंपनी आगे फ्यूचर में किस तरीके का काम आगे? देखिए, घर की जरूरत तो हमेशा के लिए है, परिवार बढ़ते जा रहे हैं, आबादी बढ़ते जा रही है, न्यूक्लियर फैमिलीज बढ़ते जा रही है, एक फैमिली की 2 फैमिलीज होते जाती है, तो घर की ज़रूरत जो है वो सदा सर्वदा रहने वाली है। और इसलिए हमारा जो काम है वो अफोर्डेबल कैटेगरी में है। अफोर्डेबल कैटेगरी के घर की ज़रूरत हमेशा रहने वाली है। लग्जरी घर की ज़रूरत रहेगी कि नहीं मैं नहीं बता सकता हूँ, लेकिन अफोर्डेबल घर की ज़रूरत तो सदा सर्वदा रहने वाली है। और एक ग्राहक का संतोष, ग्राहक को समाधान मिले, खुशी मिले, आनंद मिले, यही तरीका हमारे काम करने का है। आज यहाँ पर शिलफाटा में जो प्रोजेक्ट लॉन्च हुआ है, इसमें मैं ये कहूँगा ग्राहकों को कि बहुत कम रेट्स यहाँ पर आज के दिन में है। अब 2 साल में देखिए मार्केट उठने वाला है और 2 साल 3 साल में रेट्स डबल हो जाएंगे, ये मेरा अंदाज है। तो जिसके मन में घर लेने की इच्छा है वो डिले न करे, आज ही वो घर ले, आज नहीं तो कभी नहीं, ऐसी परिस्थिति यहाँ पर निर्माण हुई है। नाउ इज द टाइम, सो डोंट लूज दिस टाइम, यही मेरा सभी ग्राहकों को संदेश है और विनती है। धन्यवाद। सर्वप्रथम मी सगळ्यांचं स्वागत करेन। हावरे माय फर्स्ट होम हा नवी मुंबई शीळ इथे आमचा प्रोजेक्ट लॉन्च झालेला आहे। उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्या ग्राहकांनी आमच्या प्रोजेक्टला दिला आणि खूप हेवी प्रमाणामध्ये आपल्या प्रोजेक्टला त्यांनी येऊन बुकिंग केलेले आहेत आणि हजारोंच्या संख्येमध्ये जे ग्राहकांनी विश्वास दाखवलेला आहे, सर्वप्रथम त्यांचं मनापासून सगळ्यांचा धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो। आजच्या या शुभ मुहूर्ताच्या दिवशी आपण आपल्या प्रोजेक्टचं भूमिपूजन केलेलं आहे। खासदार श्री श्रीकांतजी एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते
त्यासोबतच गेस्ट ऑफ ऑनर श्री नजीब मुल्ला साहेब यांच्या हस्ते आपण आज भूमिपूजन केलेलं आहे. ह्यासोबतच आपल्या कंपनीचे चेअरमॅन आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर सुरेश हावरे साहेब यांच्या हस्ते आज भूमिपूजन झालेलं आहे. त्यामुळे आम्ही हावरे प्रॉपर्टीजच्या वतीने मी अमित हावरे आणि अमर हावरे आपल्या सगळ्या ग्राहकांचं, सगळ्या कस्टमरचं इथे स्वागत करतो. यासोबतच आमचे सगळे असोसिएट्स, आमचे कन्सल्टंट्स, आमचे कॉन्ट्रॅक्टर्स, आमचे आर्किटेक्ट, सगळे स्ट्रक्चरल कन्सल्टंट, सगळ्यांनी आज आमच्या प्रोजेक्टला भेट देऊन आम्हाला आशीर्वाद दिलेत, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. हावरे माय फर्स्ट होम हा जो प्रोजेक्ट आहे हा एक प्रयत्न आहे की सगळ्या माणसांच्या मनामध्ये जी संकल्पना असते, जे स्वप्न असते की आपलं पहिलं घर कसं असावं, आपलं हक्काचं घर कसं असावं, हा स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. आणि फक्त पूर्ण न होता ते चांगल्या क्वालिटीमध्ये, चांगल्या अमेनिटीजच्या घरासह आणि वेळेवरती काम पूर्ण होईल, असा हे जे कॉम्बिनेशन बनून आलेलं आहे. त्यामुळे हावरेंवरती आज हजारोंच्या संख्येमध्ये लोकांनी विश्वास दाखवलेला आहे. आणि मला वाटतं हे रिअल एस्टेटमध्ये युनिक एक्झाम्पल असेल की आज आपण भूमिपूजन करतोय, पहिली वीट आज आपण जमिनीवर ठेवतोय, पण याच्या आधी हजारोंच्या संख्येमध्ये आपले बुकिंग जे झालेले आहेत. तर मला वाटतं दिस इज ओनली अँड ओनली टेस्टमेंट टू द ट्रस्ट दॅट द हावरे ब्रँड हॅज बिल्ट ओव्हर द इयर्स. आणि ही जी पूर्ण टेक्नॉलॉजी आहे, डॉक्टर सुरेश हावरेंनी नॅनो हाऊसिंग हे जी टेक्नॉलॉजी मांडलेली आहे, त्या नॅनो हाऊसिंगमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. आणि त्याच्यासाठी मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. इथे 1 BHK, 2 BHK, 3 BHK असे सगळे फ्लॅट्स आहेत आणि वेगळ्या वेगळ्या व्हेरायटीचे फ्लॅट्स आहेत. स्टार्टिंग फ्रॉम ॲज लो ॲज 35 lakhs ऑनवर्ड्स आपल्याकडे फ्लॅट्स आहेत आणि दर 2-2, 3-3 लाखाच्या डिफरन्सच्या बजेटमध्ये आपल्याकडे फ्लॅट्स आहेत. त्यामुळे फ्रॉम 35 lakh ऑनवर्ड्स टू 1 crore ऑनवर्ड्स ह्या पूर्ण बजेटमध्ये ज्या ज्या कस्टमर्सचं ड्रीम होम असेल आणि ज्यांना चांगल्या लोकेशनवरती, म्हणजे ऍट द जंक्शन ऑफ शिलफाटा, जिथे पुढच्या वेळेमध्ये खासदार साहेबांनी सांगितलं आता मुंबई मेट्रो, ह्यानंतर बुलेट ट्रेन, ह्यानंतर 6 पदरी रोड, हायवे, नॅशनल हायवे, म्हणजे रोड कनेक्टिव्हिटी, ट्रेन कनेक्टिव्हिटी, मेट्रो कनेक्टिव्हिटी, बुलेट ट्रेन कनेक्टिव्हिटी, सगळ्या गोष्टींनी चांगलं लोकेशन असणारं मुंबई, नवी मुंबई, ठाणे या तिघां आणि कल्याण डोंबिवली या सगळ्यांच्या सेंटरला असणारं आपलं जे लोकेशन आहे. सो एनीबडी वॉन्ट्स टू इन्व्हेस्ट इन दिस गुड ऑपॉर्च्युनिटी and with a variety of budgets, so we welcome everyone to हावरे माय फर्स्ट होम. इथे आपण पहिल्यांदा माय फर्स्ट होमचा हा कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत. आपलं प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझं स्वतःचं हक्काचं घर असावं, परवडणाऱ्या किमतीत चांगलं घर आम्हाला मिळावं, आणि ते हावरे माय फर्स्ट होम मध्ये इथे आमच्या लोकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत. हावरेंचं वैशिष्ट्य आहे क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन आणि स्पीड ऑफ कन्स्ट्रक्शन. उत्कृष्ट क्वालिटीचे घरं, चांगल्या वेळेत मिळणारे घरं आणि चांगल्या किमतीमध्ये मिळणारे घरं हे आम्ही इथे बांधतो प्रत्येकासाठी. सर्वांचं आम्ही इथे स्वागत करतो. सर्वांना ज्या काय फॅसिलिटी लागतात ग्राहकांना, ग्राहक घर घेताना अनेक जागेंवर जातो, अनेक प्रोजेक्ट तो बघतो, पण सगळ्यापेक्षा जास्त चांगल्या अम्युनिटीज कमीत कमी किमतीमध्ये आपण त्यांना कशा देऊ शकू, इथे आम्ही हावरेमध्ये तोच प्रयत्न करतो. आणि तो आम्ही इथे जेव्हा सॅम्पल फ्लॅट बनवला, लोकांना इकडे आवर्जून बोलवलं, हजारोच्या संख्येमध्ये लोक आलेत आणि हजारोच्या संख्येमध्ये लोकांनी घरांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. 2000हून जास्त लोकांनी घराचं घर बुक केलेलं आहे इथे. तर मी या सगळ्या ग्राहकांना विश्वास देऊ इच्छितो की जे तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला आहे तसं घर, चांगल्या क्वालिटीचं घर वेळेत आम्ही तुम्हाला बांधून देणार आहोत. आज आपल्या कामाची सुरुवात झालेली आहे. भूमिपूजन आपण इथे पाहुण्यांच्या हस्ते केलेलं आहे आणि लवकरात लवकर आपण इथे पुढचं काम सुरू करून चांगल्या क्वालिटीचं घर वेळेत लोकांना सुपूर्द करणार आहोत. आम्ही बघितलं इथे कनेक्टिव्हिटी, भरपूर कनेक्टिव्हिटी आहे, त्याच्यामुळे इथे काय रेटचा काय डिफरन्स होता काय? बिलकुल काही रेटचा डिफरन्स नाही. आपण इथे अगदी परवडणारी घरे बनवलेली आहेत आणि वाढत्या मुंबईच्या सेंटरमध्ये हा एरिया आहे. जसं खासदार साहेबांनी सांगितलं की सगळ्या टाईपचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट इथे येत आहेत आणि तुम्ही जो परिसर बघितला आणि परिसरात इतर प्रोजेक्ट कम्पेअर केले आणि आपला प्रोजेक्ट कम्पेअर केला तर वी आर ऑफरिंग बेटर क्वालिटी, बेटर होम, चांगला कार्पेट एरिया, कमी भावामध्ये. तर मी सर्व ग्राहकांना ज्यांना आपल्या स्वतःचा हक्काचा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मी त्यांना विनंती करेल की आमच्या या साईटला भेट द्या, एक्सपिरियन्स सेंटरला भेट द्या. आपल्या इकडे टीम सज्ज आहे. आपल्याला ज्या काही सुविधा लागतील, आपल्याला लोन घ्यायचं असतील, आपल्याला पेमेंटची फ्लेक्सिबिलिटी हवी असेल, इतर काही आपल्याला प्रश्न असतील तर आमच्या सेल्स टीमशी येऊन बोला. आपल्या घराचं स्वप्न इथे साकार होईल याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. तुम्हाला जर घर घ्यायचं असेल, चांगलं घर घ्यायचं असेल आणि वेळेत तुम्हाला घर हवं असेल तर हावरेमध्ये येऊन नक्की आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा.